हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. ताओची व्यवस्था. ओवीचा शेवट करताना लाओत्से सांगतो की स्वर्गाचा मार्ग ताओ संघर्षाविना प्रदेश जिंकून घ्यायला तरबेज आहे. संघर्ष कशासाठी करायचा? जितका संघर्ष करावा तितका जिंकण्यासाठी अहंकार वाढत जातो. आपण अगोदरच हरलेले आहोत असे जाहीर करावे. विद्वानांपुढे कशासाठी ज्ञान पाजळायचे? कारण अज्ञानी आहोत असे मुळातच जाहीर करावे. आपण कशासाठी धार्मिक विधी करायचे? विधी केले की त्याचे फळ मिळावे अशी अपेक्षा निर्माण होते. आपण अगोदरच आपल्याला आपल्या लायकीपेक्षा जास्त फळ मिळालेले आहे असे जाहीर करावे. आपण दुःखी आहोत असे कशासाठी मानायचे? जे आहे ते सुख आहे असे आपण अगोदरच जाहीर करावे. परमात्मा सर्वांना जे देणे शक्य आहे ते त्यांनी न मागता देत असतो. आणखी मागून कशा करता स्वतःला अडचणीत आणायचे? आणखी मागाल तर परमात्मा ते देतो. त्याच्याकडे सर्व काही विपुल आहे, परंतु ते आपल्याला पचणार नाही. हे ज्याला समजले त्याला ताओ समोर प्राप्त झालेलाच आहे. त्याने जे दिले आहे त्याचा समाधानाने आस्वाद घेत तो प्रगट व्हायची जरा कळ सोसावी. निशब्दपणे पापी आणि सदाचारी अशा दोघांनाही तो बक्षीस देण्यात निष्णात आहे. परमात्मा बक्षीस देत नाही किंवा शिक्षाही करत नाही. प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या कर्माने बक्षीस मिळवतो किंवा शिक्षा करून घेतो. प्रत्येक जण स्वतःच्याच करणीने सिंहासन उभे करतो आणि त्याचा उपभोग घेतो किंवा खड्डा खणतो आणि त्यात पाय मुरगळून घेतो. परमात्मा निशब्द मौन राहतो. न बोलवता तो दर्शन देतो. परमात्म्याला बोलवावे लागत नाही. तो सदा प्रगटच आहे. तो सदा दर्शन दिलेल्या अवस्थेतच आहे. त्याचे दर्शन घेण्यासाठी आपण आपली दृष्टी साफ ठेवायची आहे. ते दुर्लभ आहे, दर्शन दुर्लभ नाही. स्पष्ट नियोजनाशिवाय यश संपादन करतो. परमात्म्याकडे कसला काही नियम नाही आणि त्यामुळे नियोजन नाही. जे समोर आहे त्याचा स्वीकार हाच म्हटला तर एकमेव नियम. हा नियम जो पाळतो त्याला यश मिळते. स्वर्गाचे जाळे खूप विस्तृत आणि रुंद आहे. त्याला मोठमोठी भोके आहेत आणि तरीही त्यामधून काही निसटू जाऊ शकत नाही. काचेच्या पेटीत एक नवीन मासा ठेवला तर स्वच्छंदपणे तळ्यात विहीर करणाऱ्या त्या माशाला तेथे कसे कोंदटलेले होते. तो तिकडून तिकडे पळत जाऊन तेथून सुटका करून घ्यायचा प्रयत्न करू लागतो. इतक्यात त्याला तेथे एक गुहा सापडते. मोठ्या उत्साहाने तो त्या गुहेतून बाहेर येतो. त्याला वाटते की झालो मुक्त. तेथील जुने जाणते माणसे हसतात. ते त्याला सांगतात की कितीही काही केले तरी या काचेच्या पेटी बाहेर जाता येत नाही. ती आपली हद्द आहे. तेच आपले क्षितिज आहे. त्याच्या आत काय तुला धावायचे ते धाव. आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे, परंतु जे कराल त्यासाठी जे काही बक्षीस किंवा शिक्षा दिली जाईल ती निमूटपणे स्वीकारावीच लागेल. याला अन्य पर्याय नाही. यास्तव कर्म नको, ज्ञान नको, भावना नकोत. जे समोर आहे त्याचा समाधानाने स्वीकार आहे. तेच मुक्त जीवन आहे. द पीपल आर नॉट अफ्रेड ऑफ डेथ. वाय थ्रेटन देम विथ डेथ? सपोजिंग दॅट द पीपल आर अफ्रेड ऑफ डेथ and we can seize the kill the unruly, who would dare to do so? Often it happens that the executioner is killed, and to take the place of the executioner is like handling the hatchet for the master carpenter. He who handles the hatchet for the master carpenter seldom escapes injury to his hands. लोक मृत्यूला भीत नाहीत, मग त्यांना मृत्यूची भीती दाखवून कशाला धमकवायचे? असे गृहीत धरूया की लोक मृत्यूला भीतात आणि आपण उपद्रवींना पकडून ठार मारू शकतो. परंतु असे करण्याचे धाडस कोण करील? तरीही असे अनेक वेळेला झालेले आहे की अपराध्यांना फासावर लटकवणाऱ्याची हत्या केली गेली आहे आणि अशाची जागा भरून काढणे म्हणजे अत्यंत कुशल अशा सुताराची फरशी हातात घेणे आहे. जो अशाची फरशी हातात घेतो तो फार क्वचितच स्वतःच्या हातांना जखमा झाल्याशिवाय सुटतो. परिवर्तनाचे महत्त्व भाग 1. लाओत्से ओवीची सुरुवात करताना सांगतो
की लोक मृत्यूला भीत नाहीत, मग त्यांना मृत्यूची भीती दाखवून कशाला धमकवायचे? निर्भय कधीही मृत्यूला घाबरत नाहीत आणि म्हणूनच त्यांना निर्भय असे म्हणायचे ना. याचा अर्थ त्यांना सुधारण्यासाठी त्यांना ठार मारायची धमकी देण्यात काहीही अर्थ नाही. या अशा उपायांनी ते कधीही सुधारत नाहीत. उलट अशांच्या बलिदानाने त्यांच्या अनुयायांना आणखी बळ मिळते. ते बळ असते भावनांचे, धार्मिक अंधश्रद्धेचे, पारंपरिक संस्कृतीचे, वंश परंपरागत रूढींचे आणि त्या सर्वाच्या अहंकाराचे. हे बळ छुपे असते. ते बाहेर उफाळून दिसून येत नाही. ते रक्तात भिनलेले असते. परंतु आम्ही कोणाला काही सुधारण्यासाठी उपाय करतो ते भीती दाखवून. हे बालपणापासून सुरू होते. लहान मूल जेवायला त्रास देते, उच्छाद देते. आई आजी त्याच्या मागे धावून कंटाळते. मग ती शेवटचा जालीम उपाय काढते. तो बघ, तिकडून बुवाजी आला, लवकर जेव, नाहीतर तो तुला खाऊन टाकेल. आवश्यक असल्यास त्याच्या मोठ्या भावंडाला बुवाजीचे सोंग आणायला सांगण्यात येते. आपल्याच रक्ताला आपणच मरणाची, मृत्यूची भीती दाखवतो. कशासाठी? तर त्याने शांतपणे जेवावे यासाठी. शांततेसाठी अशांतता औषध म्हणून वापरली जाते. याचा फारसा परिणाम होत नाही. लवकरच त्या लहानग्याला समजते की ही पोकळ धमकी आहे. एक दिवस ते म्हणते की येऊ दे बुवाजी, मीच त्याला खाऊन टाकेन. पुढे हाच धडा खऱ्याखुऱ्या धमकीसाठी गिरवला जातो. कारण त्यावेळी अंगात ऐन तारुण्याची रग असते. तेथे कसलीच भीती बाळगली जात नाही. तेथे कसलेच नीतिनियम पाळले जात नाहीत. तेथे स्वतःच्या तत्वांपुढे सर्व काही धुडकावून लावले जाते. अशामुळे त्याच्यात उतरलेले तत्व आणखी घट्ट होते. आता प्राण जाय पर वचन न टूट जाय अशी त्याची मानसिकता तयार होते. यामधून त्याला जे वैचारिक बळ मिळते त्याचे मानसिक आणि मग शारीरिक बळात केव्हा रूपांतर होते हे त्यालाही समजत नाही. तो क्रांतिकारी होतो. आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्या इतपत, तुरुंगात जाण्या इतपत, लाठ्या काठ्या बंदुकीच्या गोळ्या झेलण्या इतपत त्याची मर्दुमुखी तयार होते. अशांना प्रोत्साहित करायला पुढारी त्यांच्या मागे बसलेलेच असतात. त्यांना असे कार्यकर्ते फार प्रिय असतात. पुढारी कधीही पुढे जात नाहीत. अशाने आपापसात आपल्याच सरकारशी आपला लढा असतो. यात कोणीही राज्य करायला आला तरी सर्वसामान्य जनतेला फरक होत नाही. हा बोका खायच्या ऐवजी तो बोका खातो इतकेच. यामुळे स्वजनांचा बंदोबस्त करण्यात देश सर्वच बाबतीत खिळखिळा होतो. शेजारील शत्रूला नेमके हेच हवे असते. तो छुपेपणाने यात तेल ओततो आणि आग भडकवून त्यावर स्वतःची पोळी भाजतो. यास्तव परिवर्तनाला फार महत्त्व आहे. हरि ओम.